अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात आज नांदेडमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला। अनुसूचित जातीतील विविध समाजबांधव या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आनंदराज आंबेडकर आणि चंद्रकांत हंडोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला। जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेले हजारो समाजबांधव मोर्चात सहभागी झाले होते। उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। शहरातील ITI महात्मा फुले पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। नांदेड येथे हा महाप्रचंड मोर्चा निघाला। लाखोच्या संख्येने नांदेडचे आंबेडकरी समाजाचे लोक आणि अनुसूचित जातीचे सर्व 59 जाती आज इथे उपस्थित होत्या। सरकार जो उपवर्गीकरणाचा अनुसूचित जातीमध्ये घाट घालतोय त्याच्या विरुद्ध हा जन आक्रोश या इथे उघडला होता आणि त्यामुळेच सरकारला आमचं सांगणं आहे आणि खास करून मुख्यमंत्र्यांना जे सतत हे उपवर्गीकरणार अशा पद्धतीच्या घोषणा करतात, होश में आओ। तिथे धर्मेंद्रचा राजीनामा झालेला दिल्लीत, इथे महाराष्ट्रात देवेंद्रचा व्हायचा नसेल तो होश में आओ एवढंच माझं सांगणं। एक विषय असा आहे की धर्मेंद्र प्रधानाच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसनं जो काय आंदोलन केलं होतं म्हणजे सातत्य होतं, ते हटले नव्हते। मराठा आरक्षणाच्या बाबतीत देखील असं घडलं की ते हटले नाही। मग असं सातत्यपूर्ण आंदोलन होणार आहे का? हो, हे सातत्यपूर्ण आंदोलन आहे। जवळजवळ 10 मोर्चे माझे आतापर्यंत झालेले आहेत। आता उद्या माझा पहिला मोर्चा आहे, परवा अंबेजोगाईला आहे, 13 संभाजीनगरला आहे। कंटिन्युअस जिल्हा आणि तालुकावार मोर्चे आहेत। विधानसभा म्हणजे हिवाळी अधिवेशन चालू होईपर्यंत हे मोर्चे चालू राहतील आणि त्यानंतर विधानसभेला आम्ही घेराव घालणार आहोत। जर ऐकलं अखिल भारतीय भिक्खू संघ, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, कृती समिती व 59 जातीच्या वतीनं या महामोर्चाचं आयोजन नांदेड जिल्ह्यामध्ये करण्यात आलेलं होतं। लाखोचा जनसमुदाय या महामोर्चामध्ये सहभागी झाला। ज्या काही असतील किंवा जेवढे या देशात राहणारे आपण शाळेत घेतलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे की सर्व माझे बांधव आहेत, आपण जेव्हा म्हणतो की भारत माझा देश आहे आणि सर्व भारतीय माझे बांधव आहेत, तर मग बांधवांच्या मध्ये एकमेकांच्या प्रति द्वेष का पसरावा आणि एकमेकांचा वैरी का बनावं, तर हे मैत्रीचा संदेश या महामोर्चामधून देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। लाखो लोक, वेगवेगळ्या जाती धर्माचे 59 जातीचे लोक या ठिकाणावर एकत्रित आले आणि मातंग बांधवांच्या प्रति कुणीही द्वेष व्यक्त केलेला नाही। मातंग बांधव हे आमचे बांधव आहेत। वैर वाढू नये, प्रेमभाव वाढावा, बंधुभाव वाढावा, हाच एक महामोर्चाचा मुख्य उद्देश होता। सरकारला काय इशारा? राज्य सरकारच्याच विरोधात हा खरं तर मोर्चा होता, जातीच्या विरोधात कुठल्याही नव्हता। जर राज्य सरकार वेळी जर होशमध्ये नाही आलं तर निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये या राज्य सरकारला, फडणवीस सरकारला याचे परिणाम निश्चितपणाने भोगावे लागतील असं मला निश्चितपणाने विश्वासपूर्वक या ठिकाणावर वाटते। नांदेडमध्ये 9 ऑगस्ट या क्रांतीदिनी महाराष्ट्र शासनाने यापूर्वी जे उपवर्गीकरणाचा डाव टाकला आणि त्याच्यामध्ये महार आणि मांग यांच्यामध्ये एक विनाकारणचा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला। अनुसूचित जातीतील 59 जाती हे गुण्यागोविंदानं आणि प्रेमाने या ठिकाणी नांदत होते महाराष्ट्रामध्ये आणि त्या लोकांना महाराष्ट्रात संभोपचारानं, बंधुत्वानं आणि स्वातंत्र्य आबादी ठेवून नांदण्यासाठी येऊ नये, नांदता येऊ नये अशा पद्धतीची भूमिका देवेंद्र फडणवीस या पेशव्यानं घेतली आणि म्हणून देवेंद्र फडणवीस या पेशव्यांचा तीव्र निषेध करण्यासाठी म्हणून महाराष्ट्रभर मोर्चे निघत आहेत आणि नांदेडलाही असाच एक प्रचंड मोर्चा आम्ही काढलेला आहे आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून आपण महाराष्ट्र शासनाला असा इशारा देत आहोत की उपवर्गीकरणाच्या नावाखाली महार आणि मातंगमध्ये दुफळी निर्माण करू नका। गुण्यागोविंदाने हा समाज नांदत आलेला आहे, त्यांना व्यवस्थित नांदू द्या। त्यांची प्रगती ते त्यांच्या ताकदीवर, बौद्धिक क्षमतेवर करत आहेत। ही त्यांची क्षमता तुम्ही विनाकारण घाणेरड्या याच्यात टाकू नका म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आणि महाराष्ट्रासहित भारताच्या पंतप्रधानांना माझी विनंती आहे की महार मांग वाद लावून जातीयतेचं राजकारण तुम्ही खेळू नका आणि जातीच्या नावाखाली तुम्ही सत्तेचं ठेकेदार होऊ नका अशी तुम्हाला कळकळीची विनंती आहे। महार मांग हा वाद आमच्यात होणार नाही। तुम्ही
कितीही विषाचे बीजारोपण केले तरी आम्ही आमच्यामध्ये वाद करणार नाही। आजही आम्ही मातंग समाजाला आमचा लहान भाऊ, आमचा सहकारी, आमचा सखा मानत आलोत आणि ते कायम त्यांना मानत राहू। आमच्यापासून आम्ही त्यांना वेगळं करण्याची आमची तयारी नाही। आमची त्यांना विनंती आहे मातंग समाजाला की तुम्ही आमच्या सोबत या, आपण हातात घालू, आपण आलिंगन एकमेकाला देऊ आणि या पेशव्याच्या राजकारणाला एक पद्धतीनं आपण त्यांचा पराभव करण्याच्या अनुषंगानं काहीतरी राजकारणाची खेळी खेळू आणि त्यांना मात देऊ अशी विनंती आहे। म्हणून मातंग समाजानं समंजसपणा ठेवावा, शांतीनं आणि बौद्धिक क्षमतेनं याचा विचार करावा असं कळकळीचं आवाहन। महाराष्ट्र शासनाकडून अनुसूचित जातीच्या 59 जातीमध्ये वाद घालण्याचं षडयंत्र देवेंद्र फडणवीस, राज्य सरकार आणि त्यांच्या ज्या काही जनसंघटना आहेत त्याच्यामध्ये RSS या सर्वांनी भांडणं लावण्याचं काम केलेलं आहे। पण हा नांदेडचा मोर्चा तुम्ही बघत असाल, या मोर्चामध्ये 59 जातींचे प्रतिनिधी सामील आहेत आणि संघ भाजपा आणि देवेंद्र फडणवीसचा डाव जो आहे तो नांदेडच्या महामोर्चानं हाणून पाडलेला आहे। एकीकडे मराठा वर्सेस OBC हा वाद लावणं, दुसरीकडे हिंदू वर्सेस मुस्लिम हा वाद लावणं, आता अनुसूचित जातीमध्ये पूर्वश्रमीचे महार, बौद्ध आणि मातंग हा वाद लावणं। पण या मोर्चाच्या अनुषंगाने तुम्ही बघत असाल की हा मोर्चा जो आहे तो सर्व जाती धर्माचे लोक या मोर्चामध्ये आहेत आणि हा मोर्चा जो आहे तो मराठवाड्यातला सगळ्यात मोठा मोर्चा झालेला आहे। लाखाहून अधिकचे लोक या मोर्चामध्ये आहेत। आमच्या प्रमुख मागण्या या आहेत की गैरसंवैधानिक बदर समिती बरखास्त झाली पाहिजे। 1 ऑगस्ट 2024चा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे तो ऐच्छिक आहे, तो निर्णय जो आहे तो कंपल्सरी निर्णय नाही। त्याच्यामुळं महाराष्ट्र शासनानं जे आहे असंवैधानिक पद्धतीनं सुरू असलेलं हे आरक्षणाचं उपवर्गीकरण जे भारतीय संविधानाच्या कलम 341नं संसदेला दिलेले जे अधिकार आहेत याचं व्हायलेन्स करत आहे। त्याच्यामुळे हे काय असंवैधानिक पद्धतीनं सुरू असलेलं उपवर्गीकरण रद्द करण्यात यावे ही आमची या ठिकाणी प्रमुख मागणी आहे। आज अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये आज हा मोर्चा होता। हा मोर्चा राज्य सरकारच्या विरोधात होता। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्या विरोधातला हा मोर्चा होता। देवेंद्र फडणवीसांनी अनुसूचित जातीमध्ये ज्या पद्धतीनं भांडणं लावण्याचं काम केलेलं आहे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघंही विशिष्ट काही लोकांना हाताशी धरून अनुसूचित जातीमध्ये तेढ निर्माण करत आहे। पण आज आपण पाहिलं तर संविधानिक जे कवच आहे आरक्षणाचं, ते फंडामेंटल राईट्स आहेत आरक्षणाचे, ते राज्याला कुठलेही अधिकार नसताना जे संसदेला अधिकार आहेत त्याच्यामध्ये हे सब क्लासिफिकेशनचा जो मुद्दा आणलेला आहे, सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की तुमच्या मनावर आहे राज्याच्या। पण देवेंद्र फडणवीस आपण वारंवार बघितलं की ते ज्या पद्धतीने विधिमंडळामध्ये खोटं बोलत आहेत, धांदान खोटं बोलत आहेत की सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन आहे, सुप्रीम कोर्टाची अशी कुठलीही गाईडलाईन नाही। त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधातला हा मोर्चा आहे आणि ही सुरुवात आहे। त्यांनी फक्त सरकारनं विचार केला आहे की सब क्लासिफिकेशन करता येईल का, फक्त हरकती मागवल्या, तर हा रोष आहे जनतेचा, हा रोष आहे चळवळीचा। त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी त्यांनी जी कटकारस्थानं जी केलेली आहे ती त्यांनी तातडीनं थांबवणं गरजेचं आहे, अन्यथा हा उद्रेक थांबणार नाही। महाराष्ट्रातला अनुसूचित जातीतला समाज हा पेटून उठलेला आहे, ही त्यांच्यातली एकता आजच्या ह्या नांदेडच्या मोर्चातून दिसून आली। आज नांदेडमध्ये जो महामोर्चा महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीमध्ये फूट पाडण्यासाठी आणि बौद्ध समाज आणि मातंग समाज यामध्ये भांडणं लावण्यासाठी हे जे उपवर्गीकरणाचा घाट घातला, त्या घाट घालण्याच्या त्या डावाला, षडयंत्राला हाणून पाडण्यासाठी या ठिकाणी आज नांदेडने या महामोर्चाने दाखवून दिलेला आहे, हा इशारा दिलेला आहे। यापुढे जर शासनाने या उपवर्गीकरण जर करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच त्यांना आम्ही सत्तेपासून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही।
अशा पद्धतीचा आजचा हा महामोर्चा झालेला आहे. मी भगवान ढगे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आमचे सगळे पदाधिकारी नांदेड जिल्ह्याचे या मोर्चामध्ये सामील होते आणि सर्व विरोधी कृती समितीच्या वतीनं हा मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला होता. आम्ही सगळे पक्षनिवेश बाजूला करून बहुसंख्येनं हा मोर्चा आम्ही यशस्वी करून दाखवला असं म्हणायला काही हरकत नाही. जनता पार्टीच्या काही लोकांनी मातंग समाजाच्या काही लोकांना हाताशी धरून मातंग समाजाचं डोकं खराब केलं आणि आरक्षणाच्या वर्गीकरणाचा घाट घातलेला आहे. आज बहुसंख्य मातंग समाज हा आमच्यासोबत आहे. आजच्या ह्या मोर्चामध्ये बहुसंख्य मातंग समाज आमच्यासोबत होता. आम्ही हिरहिरेने या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसह साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नारे देत मोर्चामध्ये सहभागी झालोत. आम्हाला उपवर्गीकरण नको आहे, एकंदरीतच मातंग समाजाला सुद्धा उपवर्गीकरण नको आहे. परंतु फडणवीस सरकार, मला माहीत नाही काय त्यांचा अजेंडा आहे. मला वाटते त्यांना पूर्ण आरक्षणच रद्द करायचं आहे, म्हणून काही लोकांना हाताशी धरून त्यांनी हा घाट घातलेला आहे. आजचा नांदेडचा मोर्चा म्हणजे त्या फडणवीस सरकारच्या म्हणजे एक चपराक होती, त्यांना एवढा मोठा मोर्चा होता. सांगायला गेलं तर 9 ऑगस्ट रोजी हे मोर्चा होत आहे. कारण की आज 2 महिन्यापासून हा मोर्चाचे आंबेडकरी चळवळीतले तरुण पोरं व ज्येष्ठ नेते व कार्यकर्ते आंबेडकरी चळवळीमधले काम करत होते. तर बऱ्याच दिवसापासून हा मोर्चा काढायचा समध्यांचं एक ध्येय होतं. त्याच्यासाठी हा मोर्चा भव्य दिव्य मोर्चा झाला यशस्वी. ह्या मोर्चानं बी ह्या मनुवादी सरकारला जर जाग आला नाही तर येणाऱ्या काळात ह्याच्यावर मोठमोठे आंदोलनं होतात. उपवर्गीकरणाचा जे काय विषय, जे काय डाव या मनुवादी सरकारनं घातलेला हा या महाराष्ट्रामध्ये 59 जातीला फोडण्यासाठी हा जर डाव जाग्यावर थांबवण्यात आला नाही तर आंबेडकरी चळवळीतर्फे मोठे आंदोलन होते, मोठे सुरूपुर होतात आंदोलन होतात. आजच्या मोर्चामध्ये किती संख्येने किती 2-1 लाख लोक आलते. 2-1 लाख लोक आलते. महामोर्चा झाला. समजा आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्त्यांना फार मेहनत केली, त्यांचा जाहीर आभार करतो. आज उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये जे मोर्चे निघतात त्याचाच एक भाग म्हणून नांदेडमध्ये सुद्धा उपवर्गीकरण रद्द करण्यात यावं या मागणीसाठी उपवर्गीकरण रद्द या समितीच्या वतीनं भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून चर्मकार समाज या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालेला आहे. 59 जातींना असं वाटतं की हे उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे, म्हणून तुमच्या माध्यमातून शासनाला माझी विनंती आहे की हे उपवर्गीकरण आपण रद्द करावं. आणि या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसचं सरकार कोणता फायदा या मातंग समाजाचा करणार आहे? तर भटकलेल्या समाजाला मला एवढंच सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलेलं आहे की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. त्याच्या विरोधात तुम्ही जाऊ नका, विभागले जाऊ नका. हे संघर्ष करण्याची काळ आहे. जातीयतेचं हे सरकार आहे. या जातीयते सरकारला आपण निडरपणाने लढलं पाहिजे आणि आपण या ठिकाणी एकी दाखवले पाहिजे. मला या मोर्चाच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे. आणि या मोर्चाच्या माध्यमातून मला एवढंही सांगायचं आहे की मला देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही मला या SRPF हिंगोली गट क्रमांक 12च्या सर्व कर्मचाऱ्याला खबरदारी करून मला या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचं कृपा करावे. आणि माझ्यासुद्धा SP ला या ठिकाणी सांगायचं आहे की माझ्याकडं त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि या मला झालेल्या अन्यायाला न्याय मिळवून दिलं पाहिजे. तेव्हाच ह्या मला आरक्षणाचा फायदा समजला जाईल. आणि 100 नाही 120% मी पहिलेही म्हणलो, आताही म्हणालो, ह्या अबकडाला माझा 100% विरोध आहे. ह्या उपवर्गीकरणाच्या संदर्भात माझा समाज या 4 जिल्ह्यातून अर्थात मराठवाड्यातून या ठिकाणी जमलेला आहे. या उपवर्गीकरणाला आमचा सरळ विरोध आहे. कारण महाराष्ट्र शासनानं एका जातीला हाताशी धरून हा उपवर्गीकरणाचा डाव रचलेला आहे. का त्याला एकच जात प्यारी आहे का? एकच जात मतदान करते का? बाकीचे 58 जातीचे लोक मतदान करत नाही का? आणि एक जात नसून इथं आम्ही कार्यक्रम म्हणजे या मोर्चामध्ये मातंग समाज ही हलकी वाजली आणि मातंग समाज या ठिकाणी कमीत कमी 50,000 लोकसंख्येच्या वर या मोर्चामध्ये सहभागी आहे. आणि या मोर्चामध्ये ढोर समाजसुद्धा जवळपास 15,000 ते 20,000 लोकसंख्येनं या ठिकाणी जमलेला आहे. एवढंच नव्हे तर या मोर्चाचं नेतृत्व या सर्व आंबेडकर चळवळीतील जी समिती आहे त्या समितीने केलं आहे. कोणा एकल्याला याचं श्रेय जात नाही, कारण हे सर्वांनी मिळून केलेलं काम आहे. आणि याचं श्रेय 58 नाही तर 59 जातीला जातं, कारण 59 जातीचे सदस्य या ठिकाणी आहेत. शासनानं हा घातलेला घाट हा चुकीचा आहे आणि हा आम्ही हाणून पाडणार आहोत. म्हणून मराठवाड्यातून राष्ट्रीय ढोर समाज हा मोठ्या पद्धतीनं उपस्थित झालेला आहे.
तुम्ही खाली जाऊन थोडं केस करायला